नमस्कार मित्रांनो, लाडक्या बहीण योजनेबद्दल एक अत्यंत महत्त्वाची माहिती आलेली आहे। या महिलांना जे आहे ते लाडक्या बहिणीच्या योजनेतून अपात्र ठरवलं जाणार आहे। नेमकं काय काय आहे तर आपण बघूयात। तर मित्रांनो, लाडक्या बहीण योजनेमध्ये ज्यांनी पण अर्ज केला आहे त्यातील एखाद्या महिलेच्या घरातील वार्षिक उत्पन्न जर 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे तर ते महिला यात अपात्र ठरणार आहे। तसेच मित्रांनो, महिला किंवा कुटुंबातील एखादी सदस्य इन्कम टॅक्स भरत असेल तर त्या देखील व्यक्ती अपात्र ठरणार आहेत। तसेच मित्रांनो, महिला किंवा कुटुंबातील सदस्यांच्या नावावर 5 एकरांपेक्षा जास्त शेती असेल तर अशी व्यक्तीसुद्धा यामध्ये जी आहे ते अपात्र ठरणार आहेत। स्वतः महिला किंवा कुटुंबातील सदस्य सरकारी योजनेतून महिन्याला 1250 रुपयांचा लाभ घेत असेल तर अशा व्यक्तीसुद्धा यामध्ये जे आहे ते अपात्र ठरणार आहेत। आणि आणखी एक नियम इथे लागलेला आहे मित्रांनो। नेमका नियम काय आहे तेही आपण समजून घेण्याचा आता इथं प्रयत्न करूयात। महिला किंवा कुटुंबातील सदस्य सरकारच्या बोर्ड, निगम, मंडळाच्या अध्यक्ष, संचालक किंवा सदस्य असेल तर अशा महिला देखील अपात्र याच्यामध्ये ठरणार आहेत। तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंटच्या मार्फत कळवा। तसेच मित्रांनो, तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर इंडिया न्यूज अपडेट या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशीच माहिती तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर बघायला मिळत राहील।